Standard 7th Subject General Science. Topic number 14, Elements, Compounds and Mixtures. Subtopic, Compounds. Students, in previous lecture we have studied about elements and their symbols. Now today we are going to study about compounds. See here, two activities are given. See, first activity is take sugar in a test tube and heat the test tube. Observe what happens, what remains behind. And second one, see, using tongs, hold a magnesium ribbon in a flame and observe what changes took place in the above two experiments. Here two activities are given. Which is first activity? Here see, take a sugar in the test tube. ही ॲक्टिव्हिटी जी आहे तर ती तुम्ही घरी पण करून बघू शकता. शुगर घ्यायचा एका स्पूनमध्ये, हीट दॅट शुगर अँड ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स. जर तुम्ही शुगर त्याला हीट दिला तर थोड्या वेळाने काय होतं, त्याचं थोडं मेल्ट होतं आहे आणि नंतर काय होतं, ब्लॅक कलरचं रिमेन्स जे आहे तर ते मागं राहतं. व्हॉट रिमेन्स बिहाइंड? सो देर इज अ ब्लॅक रेसिड्यू रिमेन्स बिहाइंड in this activity. Which is second one is using tongs. चिमट्याचं सहाय्यानं काय करायचं, मॅग्नेशियम रिबन, hold the magnesium ribbon with the help of tongue. Here the diagram is given here. See, with the help of tongues hold this ribbon on the flame. What happens here? So that magnesium that burns and white colored ash remains behind. इथं मॅग्नेशियम जी रिबन आहे तर ती काय होते, जळते. जसं आपण दिवाळीमध्ये जशा प्रकारे फुलबाजी उडवतो त्याप्रमाणे काय होतं, अशी ही मॅग्नेशियम जी रिबन जी आहे तर ती काय होते, जळते. आणि आपल्याला इथे मागं त्याच्या व्हाईट कलरची ॲश म्हणजे राख तयार झालेली दिसते. So here see, in these two activities, first in the first case here, in this case, sugar melts and then it loses the water. त्याच्यामधून काय होतं, वॉटर जे आहे तर ते बाहेर पडतं, लिव्हिंग बिहाइंड अ ब्लॅक सबस्टन्स. याच्यामध्ये काय शिल्लक राहतं, मागे ब्लॅक सबस्टन्स रिमेन्स. धिस ब्लॅक सबस्टन्स इज अ कार्बन. तो ब्लॅक सबस्टन्स म्हणजेच काय असतं, कार्बन असतं. सो व्हॉट डज दिस सिम्प्लिफाय? हाऊ मेनी एलिमेंट्स इज शुगर मेड अप ऑफ? हिअर व्हॉट दिस सिम्प्लिफाय, याच्यामधून आपल्याला काय दिसतं, एकतर पहिल्यांदा होतं दिस लुजेस वॉटर. वॉटर म्हणजेच काय सांगा, H2O. वॉटरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, H2O. अँड कार्बन, कार्बन म्हणजेच काय आहे, C आहे. सो याच्यामधून आपल्याला काय लक्षात येतं, how many elements in the sugar? There are 3 elements. म्हणून या शुगरमध्ये किती आहेत, 3 elements are there. Which are that? Here first one is a carbon, then second one is a hydrogen and third one is a oxygen. Because why these 3? Because here first that sugar melts and that loses water. वॉटर लूज होतं म्हणजे हे H2O, वॉटर त्याच्यामध्ये असणारच आहे, म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन असणार आहे. आणि याच्यानंतर पुन्हा हीट दिल्यानंतर ब्लॅक सबस्टन्स काय होतो, मागे राहतो, म्हणजेच काय, त्याच्यामध्ये कार्बन आहे. देअरफॉर शुगर धिस मेड अप ऑफ 3 एलिमेंट्स अँड दॅट आर कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. नाव व्हॉट इज द नेम ऑफ कार्बन डायऑक्साईड इम्प्लिफाय? कार्बन डायऑक्साईडचं मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CO2. सो याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं, हाऊ मेनी अँड विच एलिमेंट्स इज धिस सबस्टन्स मेड ऑफ? किती इलेमेंट्सनी ह्या बनले? देर आर 2 एलिमेंट्स. याच्यामध्ये किती एलिमेंट्स आहेत, 2 एलिमेंट्स आर देअर. अँड विच आर दॅट? हिअर फर्स्ट एलिमेंट इज कार्बन and second one is oxygen.
So here carbon dioxide is made up from one atom of carbon and two atoms of oxygen, and thus with the help of these two elements carbon dioxide is made up of. See, therefore here the definition of compound. What is compound? So what we call as a compound? The substances formed by a chemical combination of two or more element is a compound. कंपाऊंड म्हणजेच काय? कोणत्या सबस्टन्सना आपण कंपाऊंड म्हणणार आहोत? सो द सबस्टन्स, जे सबस्टन्स कशाने फॉर्म झाले आहेत? केमिकल कॉम्बिनेशन झालेलं आहे, म्हणजे रासायनिक काय झालं आहे, त्यांच्यामध्ये कॉम्बिनेशन एकत्रीकरण झालेलं आहे. कशाचं? टू ऑर मोर इलेमेंट्स. त्यांच्यामध्ये किती इलेमेंट्स आहेत? टू किंवा मोर इलेमेंट्स आहेत. फॉर एक्झाम्पल सी हिअर शुगर इज द एक्झाम्पल. हिअर सी हिअर these three elements they combine together that forms a sugar compound. याच्यापासून काय तयार झालं आहे? शुगर कंपाऊंड तयार झालं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इज अ कार्बन डायऑक्साईड. हिअर कार्बन डायऑक्साईड इज फॉर्म्ड by the chemical combination of carbon and oxygen, these two elements. Okay, now see here question is, which of these are compounds? Which are elements? Water, oxygen, carbon dioxide. Here three compounds are given. Here water, oxygen, carbon dioxide. Water, so here now in earlier we saw that what is the molecular formula of water? That is the H2O. So here water is formed by combination of two elements that are hydrogen and oxygen. Therefore water is a compound. Water काय आहे? कंपाऊंड आहे. Oxygen, what is the molecular formula of oxygen? That is the O2. Here only one element is present. Only one type of element is present, and therefore it is not a compound. This one is a element. What is about carbon dioxide? Carbon dioxide is also formed by the combination of two elements, that is a carbon and oxygen, and therefore this is also a compound. So in these three, in the water, oxygen and carbon dioxide, these two are means water and carbon dioxide, these two are compounds and oxygen is the element. Then see, what is the smallest particle of a compound called? What is the smallest particle of compound? Here the smallest particle of the compound, that is called as a molecule. This is called as a molecule. म्हणजे कंपाऊंडचा स्मॉलेस्ट पार्टिकल कुणाला म्हणायचा आहे? तर कंपाऊंडचा स्मॉलेस्ट पार्टिकल कोण असतं? मॉलिक्यूल असतं. नाव नेक्स्ट सी, ऑलवेज रिमेंबर धिस. हे नेहमी लक्षात ठेवा. अ सबस्टन्स विच इज कंपाऊंड ओनली इफ इट्स अ मॉलिक्यूल्स आर मेड अप ऑफ ॲटम्स ऑफ डिफरंट टाइप्स. सबस्टन्स कोणाला कंपाऊंड म्हणायचं? त्यांचे मॉलिक्युल्स हे काय करतात? वेगवेगळ्या ॲटम्सनी का होतात? बनलेले असतात. अशा सबस्टन्सना आपण कंपाऊंड्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल वॉटर इज अ कंपाऊंड. इथं आत्ता आपण बघितलं वॉटर इज अ कंपाऊंड. हिअर इन द वॉटर, वन मॉलिक्यूल ऑफ वॉटर इज मेड अप ऑफ टू ॲटम्स ऑफ हायड्रोजन अँड वन ॲटम ऑफ ऑक्सिजन. हिअर इथं आता आपण बघितलं या वॉटर मॉलिक्यूलमध्ये काय आहे? वॉटर कशाने बनलेलं आहे? सो हिअर टू मॉलिक्युल्स ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनचे किती मॉलिक्युल्स आहेत? दोन आहेत. सॉरी, इथं हायड्रोजनचे किती ॲटम्स आहेत? देर आर टू ॲटम्स ऑफ हायड्रोजन अँड वन ॲटम ऑफ ऑक्सिजन. आणि याच्यामध्ये एक ॲटम कुणाचा आहे? ऑक्सिजनचा. सो याच्यापासून काय होतं? एक मॉलिक्यूल बनलेला आहे वॉटरचा. लक्षात. सो
always remember these things. Now see next one. Can you tell? हे तुम्ही सांगू शकता का पहा. Which element helps combustion? कोणता एलिमेंट कंबशनसाठी हेल्प करतो? कंबशन मीन्स ज्वलन. ज्वलनाला मदत करणारा कोण आहे? सो ऑक्सिजन. ऑक्सिजन हेल्प्स फॉर कंबशन. ऑक्सिजन काय करतो? ज्वलनाला मदत करतो. डज वॉटर हेल्प्स कंबशन? वॉटर पाणी कंबशनसाठी उपयोगी पडतं का? नो. सो वॉटर ॲक्ट्स ॲज अ एक्सटिंग्विशर. वॉटर काय असतं? आग विझवतं. हायड्रोजन इज कंबस्टिबल सबस्टन्स. म्हणजे काय? हायड्रोजन काय आहे? ज्वलनशील पदार्थ आहे. सो हिअर ऑक्सिजन दॅट हेल्प्स फॉर कंबशन. हिअर वॉटर दॅट ॲक्ट्स ॲज अ एक्सटिंग्विशर. आग विझवणार आहे, हा ज्वलनाला मदत करणार आहे. हायड्रोजन इज अ कंबस्टिबल सबस्टन्स म्हणजे हा काय आहे? ज्वलनशील पदार्थ आहे. दॅट इज इट बर्न्स म्हणजेच तो काय करतो? स्वतः जळतो. ऑक्सिजन हेल्प्स कंबशन बट वॉटर विच इज फॉर्म्ड बाय द कॉम्बिनेशन ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन इज यूज्ड टू एक्सटिंग्विश अ फायर. आता इथे बघा, वॉटर जे आहे तर ते आपण याच्या आधी बघितलं. कशाने बनलं वॉटर? वॉटर इज फॉर्म्ड बाय 2 atoms of hydrogen and 1 atom of oxygen. Hydrogen, what is the property of hydrogen? Hydrogen is a combustible substance. हा काय आहे? ज्वलनशील पदार्थ आहे. ऑक्सिजन, what is the property of oxygen? ऑक्सिजन काय करतो? That helps combustion. तो काय करतो? ज्वलनाला मदत करतो. आता या दोन एलिमेंटपासून तयार होणारा जो वॉटर आहे मीन्स H2O आहे, विच इज फॉर्म्ड बाय द कॉम्बिनेशन ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन. सो व्हॉट इज द प्रॉपर्टी ऑफ वॉटर? दॅट एक्सटिंग्विश फायर. म्हणजेच काय करतं? ते आग विझवतं. याचाच अर्थ काय बघा, इथे जेव्हा कंपाऊंड तयार होतं तेव्हा काय होतं बघा? कंपाऊंड इज फॉर्म्ड बाय द कॉम्बिनेशन ऑफ 2 एलिमेंट्स. इथे काय झालं आहे? 2 एलिमेंट्सच्या कॉम्बिनेशनमधून काय झालं आहे? कंपाऊंड तयार झालेलं आहे. पण त्यांच्या ज्या मूळच्या प्रॉपर्टी आहेत त्या मात्र काय झाल्या? पूर्णपणे बदलल्या. हेच आपल्याला काय करायचं आहे? अदर वर्ड्समध्ये सांगायचं आहे. व्हॉट इज दॅट? इन अदर वर्ड्स द प्रॉपर्टीज ऑफ द कंपाऊंड आर डिफरंट फ्रॉम दोज ऑफ द कन्स्ट्रेंट एलिमेंट. म्हणजेच काय? तर जेव्हा कंपाऊंड तयार होत असतं कोणापासून? डिफरंट एलिमेंटपासून, तेव्हा त्यांच्यामध्ये असणारे जे घटक एलिमेंट आहेत त्यांच्या प्रॉपर्टी काय असतात? बदलतात. सो लाईक ॲन एलिमेंट, त्याचप्रमाणे एलिमेंटसारखे कंपाऊंड इज ऑल्सो रिटन इन ॲन ॲब्रिव्हिएटेड फॉर्म. शॉर्ट फॉर्ममध्ये आपण हे कंपाऊंड्स काय करू शकतो? लिहू शकतो. जसं आपण एलिमेंट्स लिहितो की नाही, जसं ऑक्सिजन लिहिण्यासाठी O, हायड्रोजनसाठी H, तसं आपण कंपाऊंडसुद्धा काय करतो? ॲब्रिव्हिएटेड फॉर्ममध्ये लिहू शकतो, म्हणजे शॉर्टमध्ये लिहू शकतो. अ मॉलिक्यूल ऑफ द कंपाऊंड इज फॉर्म्ड बाय अ केमिकल कॉम्बिनेशन ऑफ ॲटम्स ऑफ 2 or more एलिमेंट्स. देअरफॉर आता इथे बघा, कंपाऊंड कशापासून तयार झालेला असतो? एक मॉलिक्यूल, कंपाऊंडचा एक मॉलिक्यूल म्हणजे या संयुगाचा एक रेणू जो आहे कशाने तयार झालो असतो? दॅट इज फॉर्म्ड बाय द केमिकल कॉम्बिनेशन ऑफ ॲटम्स ऑफ 2 or more एलिमेंट्स. 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त ॲटम्सचं कॉम्बिनेशन होतं, एकत्रीकरण होतं आणि त्यांच्यापासून कंपाऊंड्स तयार होतात. देअरफॉर मॉलिक्युलर फॉर्म्युला इज यूज्ड टू रिप्रेझेंट अ कंपाऊंड. आणि म्हणून काय करतात? कंपाऊंड्स लिहिण्यासाठी, रिप्रेझेंट करण्यासाठी मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे रेणूसूत्र त्याचा वापर केला जातो. अ मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अ कंपाऊंड इज. मॉलिक्युलर फॉर्म्युला बघा, हे डेफिनेशन याची बघूया आपण. काय आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे? सो दॅट इज अ
Molecular formula of the compound is short form of its name. हे काय शॉर्ट फॉर्म आहेत कशाचे त्यांच्या नावांचे which is written with the help of the symbols of a constant elements and the number of their respective atoms. हे कसे लिहिले जातात त्यामध्ये असणारे जे घटक इलेमेंट आहेत घटक मूलद्रव्य आहेत त्यांचे सिम्बॉल्स वापरून आणि त्यांच्यामध्ये किती ॲटम्स आहेत तो रिस्पेक्टिव्ह नंबर यांचा वापर करून काय केले जातात हे लिहिले जातात. जसं मी इथं लिहिलेलं आहे. सो दिस इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द वॉटर. याच्यामध्ये मी सिम्बॉल वापरलेला आहे या कॉन्स्टंट इलेमेंट म्हणजे हायड्रोजनचे किती नंबर ऑफ ॲटम्स आहेत ते इथं दिलं आहे आणि ऑक्सिजनचे नंबर ऑफ किती ॲटम्स आहेत ते पण इथं लिहिलेलं आहे. जसं ऑक्सिजनचा एकच ॲटम आहे म्हणून इथे नंबर लिहिलेला नाही. मात्र हायड्रोजनचे काय आहेत 2 ॲटम्स आहेत म्हणून इथं 2 असं लिहिलं आहे. सो दिस इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ वॉटर. सो लाईक दॅट वे मॉलिक्युलर फॉर्म्युला इज written with the help of the symbols of constant elements and the number of respective atoms. See here, collect information and prepare a table. काय करायचं आहे तुम्ही इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची आहे आणि ही काय करायचं इन्फॉर्मेशन या टेबलमध्ये फिल आउट करायचे. सो हिअर डिफरंट कन्स्टंट एलिमेंट्स अँड आर गिवन हिअर. Constant element molecular formula of various compounds such as salt, alum, blue vitriol, ammonium chloride, baking soda, chalk, washing soda. Here given salt म्हणजे माहिती आहे मीठ, alum तुरटी, blue vitriol म्हणजे मोरचूद, अमोनियम क्लोराईड म्हणजे नवसागर, बेकिंग सोडा जे आहे ते चॉक, वॉशिंग सोडा वगैरे. तर याच्या काय करायचे आहेत तुम्हाला इथं त्या कंपाऊंडची नावं त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे कन्स्टंट एलिमेंट्स आहेत त्यांचे सिम्बॉल्स आणि त्यांच्यामध्ये नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा लिहिला जातो आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत हे काय करायचं आहे तुम्हाला या टेबलमध्ये फिल आउट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल कंपाऊंड दिलेला वॉटर आणि त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला दिला आहे त्याप्रमाणे इतर जे सगळे काय आहेत हे दिलेले आहेत त्याचे काय करायचे तुम्ही हे कन्स्टंट एलिमेंट किंवा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहायचे आहेत. सी हिअर फर्स्ट वन कंपाऊंड वॉटर. कन्स्टंट एलिमेंट्स आर हायड्रोजन अँड ऑक्सिजन. सिम्बॉल अँड नंबर ऑफ atoms are hydrogen consists 2 and oxygen is 1 atoms are there in the water. Molecular formula is H2O. Then characteristics are life is impossible without water and this is one is a universal solvent. Next one is a salt. This is a common salt. The constituent elements are sodium and chlorine. सोडियम आणि क्लोरीन पासून सॉल्ट बनलेला आहे. याच्यामध्ये सोडियमचा सिम्बॉल आहे Na. नंबर ऑफ ॲटम्स याच्यामध्ये आहेत 1 सोडियमचा आणि क्लोरीन दॅट आल्सो हॅविंग ओनली 1 ॲटम. अँड मॉलिक्युलर फॉर्म्युला फ्रॉम दिस इज NaCl. कॅरेक्टरिस्टिक इज दिस इज अ फूड प्रिझर्वेटिव्ह. अन्न टिकवून ठेवतं अँड इज ऑल्सो नेसेसरी इन द कुकिंग. आपण जेवणामध्ये मिठाचा वापर करतो. देन नेक्स्ट वन इज ॲलम. ॲलम दॅट इज याला तुरटी म्हटलं जातं मराठीमध्ये. पोटॅशियम आहे, ॲल्युमिनियम, सल्फर, हायड्रोजन, ऑक्सिजन अशा डिफरंट 5 एलिमेंट्सपासून ॲलम तयार झालेला आहे. याच्यामध्ये नंबर ऑफ पोटॅशियम किती ॲटम्स आहेत 2. ॲल्युमिनियमचे 2 ॲटम्स आहेत. सल्फरचे 4 आहेत. हायड्रोजनचे 48 आहेत आणि ऑक्सिजन 40 एवढे ॲटम्स आहेत. आणि याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला केवढा बघा मोठा तयार झाला इथं K2SO4
Al2SO4 thrice, 24H2O. So here this is used to remove dissolved salts from impure water. तर याच्यामध्ये इम्प्युअर जे वॉटर आहे अशुद्ध पाणी याच्यामधून त्याच्यामध्ये विरघळलेले सॉल्ट्स आहेत तर ते रिमूव्ह करण्यासाठी या ॲलमचा तुरटीचा वापर आपण करतो. नेक्स्ट ब्ल्यू व्हिट्रिऑल कॉपर सल्फेट याला म्हटलं जातं. याच्यामध्ये कॉपर आहे, सल्फर, ऑक्सिजन, हायड्रोजन या डिफरंट इलेमेंट्सपासून हे काय झालं आहे तयार झालं आहे म्हणजे कॉन्स्टंट इलेमेंट्स आहेत. नंबर ऑफ ॲटम्स ऑफ कॉपर दॅट आर ओनली 1, sulfur having only 1, oxygen that are 5 atoms and hydrogen that are 10 atoms. Here molecular formula for blue vitriol copper sulfate for this is one is a CuSO4 5H2. This is used for the germicide जंतुनाशक, विडीसाइड म्हणजे तणनाशक आणि फंगीसाइड म्हणजे बुरशीनाशक म्हणून याचा वापर होतो. अँड इट इज ऑल्सो यूज्ड इन द पेंट्स, पेंट म्हणजे मध्ये पण याचा वापर केला जातो. देन सी नेक्स्ट वन इज अमोनियम क्लोराइड. हिअर नायट्रोजन, हायड्रोजन अँड क्लोरीन दीज आर डिफरंट कॉन्स्टंट एलिमेंट्स प्रेझेंट इन द अमोनियम क्लोराइड. नंबर ऑफ नायट्रोजन्स atom is 1, hydrogen atoms are 4 and chlorine that is a 1 atom and molecular formula that one is a NH4Cl. This is used for making fertilizers, for tinning vessels and it in the medicine this is used. Fertilizers तयार करण्यासाठी, खतं तयार करण्यासाठी, टिनिंग आतमध्ये जे काही व्हेसल्स असतात त्याच्यामध्ये आतमध्ये कलई करण्यासाठी आणि काही विशिष्ट प्रकारच्या मेडिसिन्समध्ये या अमोनियम क्लोराईडचा वापर केला जातो. नेक्स्ट बेकिंग सोडा. हिअर सोडियम, हायड्रोजन, कार्बन, ऑक्सिजन दीज आर द कॉन्स्टंट एलिमेंट्स प्रेझेंट इन द बेकिंग सोडा. नंबर ऑफ ॲटम्स ऑफ सोडियम इज 1, हायड्रोजन इज 1, carbon is 1 and oxygens are 3 atoms and the molecular formula for baking soda is NaHCO3. It is used for baking and cooking. बेक करण्यासाठी, भाजण्यासाठी आणि कुकिंगसाठी याचा यूज केला जातो. चॉक here that is a calcium, carbon and oxygen is present in the chalk. Calcium 1 atom is present, carbon 1 and oxygen 3 atoms are present and molecular formula is a CaCO3. It is used for construction work. Then washing soda, constant elements are sodium, carbon, oxygen. Here number of sodium that are 2, then carbon that is 1 and oxygen is 3 and the molecular formula is Na2CO3. It is used for washing clothes. So like that way these are different these are the different compounds, their constant elements and the symbol and number of atoms and molecular formula and the characteristics of these atoms or these compounds are given here. Now exercise. Write down all the answers of questions in this video and also write down the chart given at the last of this video. This is today's exercise.